गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796833833। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच असल्याचं दिसतंय। आज सकाळी पुन्हा एकदा एक हृदयद्रावक घटना घडली आहे। औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पाईपलाईन रोड परिसरात जिओ पेट्रोल पंपासमोर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात 8 वर्षाच्या नविका नेरकर या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे। सदर घटना ही एका CCTV मध्ये कैद झाली आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकता की कशा पद्धतीने ट्रकने पाठीमागे येऊन दुचाकीला धडक दिली। नविका आपल्या आईसोबत दुचाकीवरून बाहेर कामासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली। धडक एवढी जोरात होती की घटनास्थळी चिमुरडीचा मृत्यू झाला। अपघाताची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला। अपघात होताच स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। सध्या या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत। मात्र शहरात वाढत चाललेल्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे या ठिकाणी वाहतूक विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। ॲम्ब्युलन्स असं आता एवढी मोठी दुर्घटना असून आम्ही इतके प्रयत्न करतोय, सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले। हाकेच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली होती, तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाही आहे। आमचा त्यांच्यावर रोष नाही आहे, पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर, आज घटनेला अर्धा ते पाऊण तास होत आलेला आहे। आम्ही संपूर्ण यंत्रणेला, सिव्हिल असतील, खाजगी हॉस्पिटल असतील, गुरुजी रुग्णालय सगळ्यांना फोन करून झाले, पण वेळेवर कोणाचं ॲम्ब्युलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला मिळत नाही। तर याचं काय आम्ही हे करायचं? कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल, आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं आणि अपेक्षा बघायची? अपघातामध्ये जर एखादं जर प्राण म्हणजे होऊ नये अशा घटना, पण एखाद्याचं काहीतरी असेल त्याच्यामध्ये प्राण, पण वेळेअभावी, सुविधा अभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार? आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती। सदर डिमांड झालेलं आहे, तिथं त्या चौफुलीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते, सणासुदीचे दिवस आहे, सणासुदीच्या काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असा दुर्दैवी अंत जर येत असेल, आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली, अक्षरशः लिटरली 8 वर्षाचं ते बालक आहे, मुलगी आहे ती, कसं वाटतंय म्हणे? याचं प्रशासन दखल घेणार का नाही? आणि या ज्या आमची लोक मागणी आहे नागरिकांच्या, याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार? आज सकाळी नविका नेरकर नावाची एका मुलीचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालं आहे। घटना खरंच खूप हृदय पेवटून टाकणारी आहे, पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने, ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला। ते पडले आणि तो न थांबता सरळ त्याने ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली आहे। अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे। घटना इथले सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत। आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला की जे खड्डे बुजवण्याची जी आहे ते त्यांनी केलं पाहिजे, इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे, पण इथे कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहेत आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे। त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अंधाळे, नाशिक।